हरिओम. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि गुरुतत्वाशी एकरूप झालेल्या ज्ञात व्यक्ती आणि अज्ञात शक्ती त्या सगळ्यांचं पुण्यस्मरण आपण करूया. हरिओम. आपण सतत नामजप किंवा नामस्मरण ह्याचा सर्व अंगाने विचार करतोय. ती क्रमशः पुढे चालू ठेवूया. जोपर्यंत खरोखरची प्रगती मला इथे दिसत नाही नाम जपावर, तोपर्यंत ते चालू ठेवणं अपरिहार्य आहे असं समजा. ही खेदजनक परिस्थिती आहे की आपण नुसतं ऐकतोय कानाने आणि त्याचं कृतीमध्ये रूपांतर होत नाहीये प्रत्यक्षः. आणि जोपर्यंत जसं मनन, चिंतन आणि वर्तन हे अपरिहार्य आहे असं कुठल्याही सत्पुरुषाने सांगितलेलं माझ्या तरी वाचनात नाही. आपल्या कोणाच्या वाचनात असेल तर मला आणून दाखवा, म्हणजे मग मी सांगेन की वर्तनाची काही जरूर नाही म्हणून. पण तसं नाहीये. वर्तन, आपण जे जे विचार करतो, आपण जे काही चिंतन करतो ते कृतीमध्ये उतरवणं अपरिहार्य आहे. नुसतं ऐकणं, वाचणं ह्याच्या मर्यादा फार मोठ्या आहेत. तर ते वर्तनात जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष प्रगती झाली किंवा होईल असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही आहे. तर ती खरोखर आपण करायला पाहिजे. परत परत मी सांगतोय एवढ्यासाठी की खरोखर काहीतरी कृतीमध्ये बदल म्हणजे परिवर्तन या विचारांचं होणं आवश्यक आहे. आता हा प्रगती हा शब्द इथे वापरला की प्रगती आपण असं जेव्हा म्हणतो तो वास्तविक शब्द परागती असा आहे. परागती, परा म्हणजे सगळ्यात उच्चतर गती म्हणजे परागती. कुठचंही जेव्हा आपण शब्द उच्चारण करतो, नामस्मरण करतो, त्याच्या चार गती, चार प्रकारच्या गती आपल्याकडे सांगितल्या आहेत. ह्या गतींचे चार प्रकार. गती याचा अर्थ आपण ज्याला अगदी स्पीड म्हणतो की जास्तीत जास्त स्पीड, विमान, जेट विमान किंवा आणखी काय जे स्वना तिथं निघालेली असतील विमानं, ती जेवढी गती जास्त तेवढी त्याच्या मागे शक्ती जास्त लावलेली असते. हे एक लक्षात घ्यायचंय. गती अशी कधीही निर्माण होत नाही शक्तीशिवाय. शक्ती तिथे तेवढ्या प्रमाणात पणाला लागलेली असते आणि त्यामुळे ती गती निर्माण होते. तशीच ह्या चार प्रकारच्या गती प्रत्येक अक्षर किंवा शब्दांच्या मागे असतात. त्याला अनुक्रमे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशी चार नावं आहेत. की परागती, नंतर पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. वैखरी म्हणजे काय? मी आत्ता हे जे जोरात बोलतोय ते वैखरी वाणीमध्ये. जसं समर्थांनी सांगितलंय की पुढे वैखरी राम आधी वदावा. की वैखरी वाणीमध्ये जेव्हा आपण व्यवहार सुरू करतो दिवसाचे, त्याच्या अगोदर राम आधी वदावा. कारण त्यांचं इष्टदैवत राम होतं म्हणून त्यांनी श्रीराम म्हटलं की श्रीरामाचं नाव अगोदर घ्या. वैखरी वाणीमध्ये व्यवहार सुरू करायच्या अगोदर ती वैखरी वाणी. ह्याच्यामध्ये कमीत कमी गती असते. बघा, हे उलट सुलट आहे ज्ञान की जेवढं जोरात आपण म्हणू त्याची गती जी असते ती कमी असते. म्हणजे त्याला लागलेली शक्ती, शरीराची शक्ती नाही मनाची शक्ती, ही कमी असते आणि म्हणून मनुष्य जोरात बोलतो. आता उगीच आरडाओरडा करणारी माणसं आपण अनेक वेळा बघत असतो की घरादारी, शेजारी, पाजारी सगळीकडे असतात. उगीच आरडाओरडा करायची सवय झालेली असते. त्यांना असं वाटतं की आरडाओरड्याशिवाय काही साध्य होत नाही. पण तसं ते नसतं ॲक्च्युली. प्रत्यक्षतः असं असतं की तुम्ही सूक्ष्मपणे जे विचार वातावरणामध्ये प्रसारित कराल त्याचा परिणाम जास्त होत असतो. तर ते हा मुख्य विषय जो आहे की वैखरी वाणी, की जोरात बोलणं, ही वैखरी वाणी आहे. त्याच्यापेक्षा जास्त शक्ती असते मध्यमामध्ये. आता मध्यमा म्हणजे साधं हळू आवाजात बोलणं. जसं आपण एकमेकांशी दोन माणसं भेटल्यानंतर बोलतो, ती मध्यमा वाणी झाली. ह्याच्यामध्ये थोडीशी वैखरीपेक्षा शक्ती जास्त असते. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे की पश्यंती. पश्यंतीमध्ये फक्त ओठांची हालचाल होते. शब्द
निघतात वरच्यावर, पण ते मुखातून बाहेर पडत नाही किंवा शेजाऱ्या पाजाऱ्याला कोणालाही ऐकू जात नाही, ती पश्यन्ति वाणी. पण आतल्यात ती गती निर्माण होत असते, शक्ती निर्माण होत असते आणि शक्तीचा परिणाम वातावरणात सर्वत्र आणि संबंध पूर्ण 360 अंशाचं चक्र पार करून ती परत शक्ती आपल्याला मिळत असते, ती पश्यन्ति वाणी. आता त्याच्याही पेक्षा जास्त गती आणि जास्त शक्ती परावाणीमध्ये असते. परा म्हणजे काय? अगदी ओठ सुद्धा न हलता केलेलं शब्दोच्चारण, अक्षरांचं उच्चारण, ही परावाणी. म्हणजे पाठीच्या कणाच्या तळाशी मूलाधार चक्र आहे योगशास्त्राप्रमाणे, तिथून हा ध्वनी निघतो आणि हृदयाकाश भेदून ते मुखावाटे ओठांची सुद्धा किंवा कुठल्याही स्नायूंचा वापर न करता हा वातावरणात शब्द बाहेर पडत असतो. कोणालाही ऐकू जात नाही, फक्त आतल्यात आपल्याला ऐकू जातो स्वतःला. आणि ही जी शक्ती इथे निर्माण होते ती परावाणीमधनं, ही सर्वात श्रेष्ठ शक्ती असते, उच्चतर शक्ती असते किंवा उच्चतम शक्ती असते, की त्याच्यापेक्षा कुठल्याही अक्षरांची शक्ती जास्त असत नाही. या परावाणीमध्ये उच्चारलेले जे शब्द असतात ते श्रेष्ठ असतात. म्हणून एकट्याने जेव्हा नामजप करायचा असतो किंवा समूहात सुद्धा आपण स्वतंत्रपणे जेव्हा नामजप करू तेव्हा जास्तीत जास्त परावाणीमध्ये करण्याचा प्रयत्न करावा. फक्त कित्येक वेळेला त्याला मर्यादा अशा येतात की परावाणीमध्ये जप करता करता किंवा नामस्मरण करता करता, नामजप करता करता मनुष्य इतरच काहीतरी व्यवहार किंवा विचार मेंदूमध्ये सुरू करतो. मग काय जे त्याचे व्यावहारिक असतील गरजा, कौटुंबिक गरजा, त्यांचा विचार सुरू होतो आणि जप लांब राहतो. आणि ते टाळण्यासाठी मग पुढे पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी असं क्रमाने सांगितलेलं आहे. पण श्रेष्ठ कुठलं म्हणाल तर परावाणीमधला जप. म्हणजे जास्तीत जास्त प्रयत्न जेव्हा व्यक्तिगत साधना असेल, म्हणजे इथे स्थानावर येऊन सुद्धा जेव्हा आपण व्यक्तिगत जप करत असाल तेव्हा तो परावाणीमध्ये करण्याचा प्रयत्न करावा. एकदम काही साध्य होईल असं नाही, पण थोडा थोडा वेळ प्रयत्न निश्चित झाला तर शक्ती जास्त निर्माण होईल आणि पर्यायाने गती निर्माण होईल. गतीशिवाय या विश्वामध्ये काहीही नाही, हे लक्षात घ्या. कुठचीही मुवमेंट, जी हालचाल जी आहे शब्दांची असो अक्षरांची असो, त्यांनी या साऱ्या विश्वामध्ये फार मोठी ताकद निर्माण होत असते, गती निर्माण होत असते. साधा एक शब्द लक्षात घ्या की गतप्राण झाला. गतप्राण झाला म्हणजे काय झालं? गतप्राण झाला म्हणजे प्राणाची गती गत झाली, म्हणजे संपली. म्हणजे प्रत्येक प्राणाला एक गती असते हे तिथे मान्य झालं आणि ती गती संपली, गती गत झाली म्हणून तो गतप्राण झाला. तर ही गती कशी असते तर आपल्याला दृश्य स्वरूपात आपण बघू शकत नाही, अदृश्य असते. ही शक्ती अदृश्य असते, गती अदृश्य असते, सगळी अदृश्य असते, पण ती असते हे निश्चित, कारण ती मशीनद्वारे नोंदता येते. आपल्या मेंदूतल्या हालचाली, आपल्या नाडीच्या हालचाली म्हणजे नाडीगती, या सगळ्या या जपाचा परिणाम त्याच्यावर होत असतो आणि तो अनुकूल परिणाम आहे का प्रतिकूल परिणाम आहे हा आपला आपण नोंदवू शकतो. साधा एक पल्स मॉनिटर नावाचं मशीन येतं, म्हणजे नाडी मापक यंत्र असं म्हणा त्यांना मराठीमध्ये. तर ते जर लावलं तर लक्षात येतं की आपल्या नाडीमध्ये सुद्धा किती फरक पडतो. की खरोखर परावाणीमध्ये जेव्हा आपण जप एकाग्रतेने करायला लागू, कुठलंही नामस्मरण किंवा नामजप, आणि सगळं विसरून जाऊ, तेव्हा ही पल्स रेट जी आपली नाडीगती आहे ती फार मोठी हालचाल नोंदवते. म्हणजे साधारण नाडीगती आणि या नामजपा चालू असताना नोंदवलेली नाडीगती याच्यात फार मोठा फरक पडतो. कित्येक वेळेला हा फरक 30, 40, 50% आणि जास्तीत जास्त अगदी 60-70% सुद्धा फरक, म्हणजे तेवढी शक्ती आपली वाचत असते हे नक्की, आणि तेवढी गती जास्त निर्माण होत असते वातावरणात. आणि ही गती निर्माण झाली, शक्ती निर्माण झाली की संबंध विश्वाला फेरा मारून ही काही निमिषार्धात परत आपल्यापर्यंत येते. ही सायकल फार मोठी आहे असं आपल्याला वाटेल, संबंध विश्व फार मोठा आहे, पण ताबडतोब ही प्रक्रिया होते, तत्क्षणी आपल्याला जाणवत नाही आणि मनकोशामध्ये ही शक्ती मिळत राहते. आपण म्हणाल की कुठे आम्हाला दिसत नाही हो,
काय मिळालं, आम्ही 10 वर्ष केली, मग ह्याच्यात काहीतरी त्रुटी राहत असतील, की काहीतरी नक्की त्रुटी राहतात. आपण जप करतो, नामस्मरण करतो किंवा इतर अनेक काही साधना करतो, पण आपल्याला लक्षात येत नाही की नक्की काय होत आहे. तर त्यातला पहिला भाग असा असतो की आपण सतत कोणाचा तरी निंदा करत असतो, मत्सर करत असतो, द्वेष करत असतो. कारण हे उपजत स्थायी भाव आहे माणसाचा, निंदा करणं, मत्सर करणं, द्वेष करणं. आणि या उपजत विषमतेच्या हव्यासापायी आपण खरी समता जी आहे ती विसरून जात असतो. बघा, या विश्वाचा शेवट जो आहे तो समतेमध्ये होणार आहे असं विज्ञान सांगतं आधुनिक, की समता पूर्ण प्रस्थापित झाली की या विश्वाचा शेवट होणार. पूर्ण समता जिथे प्रस्थापित होईल. आपल्या संस्कृतीने, अध्यात्माने त्याला मोक्ष असं म्हटलंय, की मोक्ष ही संकल्पना जी आहे ती अशी काही मोक्ष म्हणजे असं काही प्रदेश नव्हे, किंवा काश्मीरला गेला म्हणजे मोक्षाला गेला असं काही नाही, किंवा ईश्वर म्हणजे असं काही नाही की त्याच्याकडे या मोक्षाचं काही प्रदेश राखून ठेवलेला आहे आणि तिथे गेला की तुम्ही मोक्षाला पोहोचलात. तर मोक्ष नावाची मनाची स्थिती आहे. नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे असं जेव्हा तुकाराम महाराज सांगतात, तेव्हा तिथे निराळ उद्धृत करण्याची आवश्यकता नाही, तर ते अध्यारूतच आहे तिथे, की हो त्याच्याकडे काही असं गाठोड नाहीये मोक्षाचं आणि तो ते तुम्हाला गेल्यानंतर देईल असं नाहीये. तर ती मनाची एक अवस्था आहे. ही मनाची अवस्था आपल्याला प्राप्त करण्यासाठी हे सतत परावाणीमध्ये जप, आपण कुठलाही व्यवहार करत असा, कुठलाही व्यवसाय करत असा किंवा घरातलं कुठलंही काम करत असा, आपण जेव्हा हे सतत नामजप सुरू करू परावाणीमध्ये, तेव्हा व्यवहार सगळे आपले होत राहतील. जे काय व्हायचे ते कुठेही आडकाठी येणार नाही. हळूहळू साध्य होईल, एकदम साध्य होणार नाही, पण सवय लावल्यानंतर दुसऱ्याला कोणालाही समजणार नाही की आपलं काय चाललंय आतमध्ये. आणि ह्यालाच अजपाजप असं पुढचा भाग म्हणतात, की हा अजपाजप सतत चालू राहतो माणसाचा, की काही त्याच्यामध्ये न खंड पडता सतत प्रचंड आयुष्यभर प्रचंड शक्ती निर्माण होते. आणि ती शक्ती शेवटच्या क्षणी आपल्याला उपयोगी पडते. अगदी जेव्हा परीक्षेचा क्षण असतो त्या परीक्षेला उपयोगी पडते. आता हे सगळं करत असताना आयुष्यभर आपल्या अनेक परीक्षा घेतल्या जातच असतात. ईश्वराकडनं म्हणा, निसर्गाकडनं म्हणा, त्या पराशक्तीकडनं ह्या सतत परीक्षा चालू असतात. कुठल्या परीक्षेमध्ये आपण नापास होतो ही ती शक्ती बघत असते. आपण सतत पासच व्हावं लागतं. पास केल्याशिवाय वरच्या पायरीवर जाऊ शकत नाही मनुष्य. मग तिथे 10 वर्ष काढा, 15 वर्ष काढा किंवा आयुष्यभर तप करा, ती पासच तुम्ही होत नाही. सतत मागण्या करत राहता आणि ती शक्ती वापरत राहता, मग कसे पास होणार? होणारच नाही पास. आणि मग म्हणायचं आम्ही हे केलं, काही उपयोग नाही त्याचा. तर ह्या जे वास्तव आहे ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, की पहिला जे काय आडकाठी आहेत या प्रगतीमधल्या, परागतीमधल्या, ते कुठली आहे? निंदा. परनिंदा करणं अति घातक आहे, अति वाईट आहे. त्यामुळे आपली एकाग्रता तर भंग पावतेच, दुसऱ्याचंही नुकसान होतच असेल त्या प्रमाणात, पण आपलं स्वतःचं नुकसान हे फार मोठ्या प्रमाणात होतं. आणि त्यातल्या त्यात मोठ्या माणसांची निंदा, म्हणजे नुसत्या वयाने असं नाही, मानाने मोठ्या असलेल्या, ती निंदा तर अति घातक असते. बघा, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, सांगतो तुम्हाला. निंदक तो परोपकारी, काय वर्णू त्याची थोरी. हा निंदक जो असतो तो महान उपकारी असतो असं ते सांगतायत. परोपकारी काय वर्णू त्याची थोरी. त्याची थोरवी मी काय वर्णन करावी, किती वर्णन करावी, की माझे शब्द अपुरे आहेत त्याची थोरवी वर्णन करायला. कोणाची थोरवी? तर निंदकाची थोरवी. रजकाहुनी भला परी, सर्व गुणे आगळा. रजक म्हणजे काय? धोबी, कपडे धुणारा. त्या धोव्यापेक्षा हा सर्व गुणामध्ये श्रेष्ठ आहे असं महाराज म्हणतात. काय? की तो सर्व गुणात श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? रजकापेक्षा, धोव्यापेक्षा का मोठा आहे? नघे मोल धुतो फुका, पाप वरच्यावरी देखा. म्हणजे तो धोबी निदान पैसे घेतो कपडे धुण्याबद्दल, इस्त्री करायला टाकले तरी पैसे मोजावे लागतात. तो तर हा निंदक जो असतो तो पैसे घेत नाही तुमच्याकडनं आणि तुमची धुलाई फुकट करतो. नघे मोल धुतो फुका, पाप वरच्यावरी देखा. तुमचं पाप धुवून काढतो. नघे मोल धुतो फुका, पाप वरच्यावरी देखा. करी तसे साधका, शुद्ध सरते तिही लोकी.
तीही लोकात तो जायला त्या साधकाला शुद्ध करून टाकतो. इतका तो निंदक उपकार करतो. म्हणून निंदक तो पर उपकारी म्हटलाय की नघे मोल धुतो फुका पाप वरच्यावरी देखा करीतसे साधका शुद्ध सरते तिही लोकी. मुख संवदणी सांगाते. मुख संवदणी, संवदणी म्हणजे धोब्याचा एक मोठा टब असतो कपडे आघळण्याचा. आपण घरी बादलीत आघळतो तसं त्याचा मोठा टब असतो. अनेक कपडे एकदम आघळतो ना. मुख संवदणी सांगाते अवघे साठविले तेथे. म्हणजे ह्याचं मुख जे असतं निंदकाचं ते त्या धोब्याच्या त्या भांड्याप्रमाणे असतं, म्हणून त्याला संवदणी म्हटलंय. मुख संवदणी सांगाते अवघे साठविले तिथे. तसे तो कपडे आणि घाण सगळी साठवून ठेवतो, तसं ह्याच्या तोंडामध्ये निंदकाच्या सगळी घाण साठलेली असते दुसऱ्याबद्दलची. कारण तो घेतो ती घाण. आपण जेव्हा निंदा करतो तेव्हा त्या ज्याची निंदा करतो त्याचे ते अवगुण जे असतात ते आपल्यामध्ये येण्याची शक्यता वाढते. ते इथे सांगितलंय. मुख संवदणी सांगाते अवघे साठविले तेथे. जिव्हा साबण निरुते. म्हणजे ह्याची जीभ कशी असते, तर धोब्याचा जसा साबण असतो तशी ह्याची जीभ काम करते. तुम्हाला शिवीगाळ करतो आणि तुम्हाला धुवून काढतो. आणि हे सगळं फुकट हो, फुकट करतो. काही त्याला मूल्य द्यावं लागत नाही, विनामूल्य. आता आज आपण बघतो ते विनामूल्य म्हटलं की बाहेर गर्दी. 2 में 1 फ्री म्हटलं की पहिलं सुरू तिथे गर्दी. खरं फुकट काही मिळत नसतं बरं. जगात काही फुकट मिळत नाही. हे सगळं व्यवसायाच्या पद्धती असतात आणि आपण त्याला बळी पडत असतो. लॉट का माल 2 में 1 फ्री की 1 के ऊपर 1 फ्री. झालीच गर्दी तिथे. फुकट काही नसतं. तसंच हा प्रकार आहे की काही असं नसतं. माणसाला भ्रम झालेला असतो की फुकट मिळेल. फुकट काही मिळत नाही. तप केल्याशिवाय पत वाढत नाही. पत वाढल्याशिवाय प्रत सुधारत नाही. आणि प्रत सुधारल्याशिवाय ईश्वराच्या दरबारात काही किंमत नाही. तिथे कोणताही वशिला चालत नाही हो, काही वशिला चालत नाही. तर पुढे हे शेवटचं वाक्य त्याने सांगितलंय. मुख संवदणी सांगाते जिव्हा साबण निरुते अवघे साठविले तेथे. पुढे त्या माणसाला काय मिळेल असं त्यांनी सांगितलंय की तया नरक यातना अघोरी तुका म्हणे न्हाणी ते. न्हाणी म्हणजे न अधिक आणि ते. ह्याशिवाय नरक यातनेशिवाय ह्या निंदकाला दुसरं काहीही मिळणार नाही. पण तुमची मात्र तो शुद्धी करेल. ह्या वचनामध्ये दुजाभाव नाही असं त्यांनी शेवटी सांगून टाकलं की मी सांगतो हे त्रिवार सत्य की त्या माणसाला शिक्षा आपोआप मिळेल. त्याला नरक यातना घडतील. तुम्ही त्याची फिकीर करू नका. तर हा पहिला भाग म्हणजे धडा या साधनेतला आहे की आपण निंदा कोणाची करू नये. निंदक तो अजिबात बनू नका. धोबी बनू नका. खरे धोब्याचं दुकान टाकलं तरी चालेल, पण ही धोबीगुरी विनामूल्य आपण करायची नाही. ती अतिशय घातक आहे. आणि हा पहिला जो गुण आहे तो आपण शिकला पाहिजे. दुसरी म्हणजे विषमता. की विषमता जेवढी आपण वाढवतो आपल्यामध्ये तेवढं समतेपासून लांब जातो. सरळ हिशोब आहे. समतेच्या उलट शब्द विषमता. विषमता जेवढी वाढवली तेवढी समतेपासून आपण लांब गेलो. म्हणजे काय झालं, मी मगाशी सांगितलं, समता म्हणजे मोक्ष, दुसरं काही नाही. पूर्ण समता आपल्या मनामध्ये जेव्हा आपण प्रस्थापित करू तेव्हा मोक्षाला निश्चित जातो. तो एक दिवस सुद्धा इथे थांबत नाही. काही जीवन व्यवहार ईश्वराने सोपवलेलं कार्य असतं म्हणूनच ते करत असतात संत महात्मे साधू पुरुष. तेवढ्या पुरतेच ते जिवंत असतात. तरी सुद्धा लोकांना समजतच नाही हे काय आहे. ते सामान्य माणसाप्रमाणेच त्यांच्याकडे बघत असतात. पण तरी सुद्धा त्या लोकांची विषमता संपलेली असते आणि समता प्रस्थापित झालेली असते. प्रत्येक माणसाबद्दलचा कळवळा त्यांना येत असतो आणि ते सूचना सांगत असतात. कदाचित आज्ञाही करत असतात. कित्येक लोक पाळत असतात, किती लोक फक्त स्वार्थी दृष्टिकोनातून बघत असतात. पण हे ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ असतं. तर ही विषमता पूर्ण संपवणं आवश्यक आहे. त्याशिवाय समतेकडे प्रवास आपण सुरूच करू शकत नाही आणि त्याशिवाय खरोखर या नामजपामध्ये प्रगती साधू शकत नाही. तर हळूहळू हे आपल्याला बिंबवलं पाहिजे आपल्या अंतर्मनावर आणि त्या अंतर्मनावर बिंबवून खरोखर ह्या प्रगतीच्या पायऱ्या ज्या आहेत ते नुसती परागती कधी साधेल. परा नावाची जी गती आहे मूलाधार चक्रातून निघणारी आणि हृदयाकाशात भेदून सरळ सहस्रार चक्रापर्यंत जाणारी, ही कधी साधेल तर ह्या सगळ्या पायऱ्या, ही विषमता संपवली पाहिजे. एक ताई होत्या भगिनी आणि भयंकर दागिन्यांचा शौक होता. खूप दागिने आवडायचे, अंगावर घालायचे.
अगदी काय चपला हार जुन्या काळातले मला माहिती आहेत, आधुनिक काळातले एवढे माहिती नसतील करायची, पण जे काय असतील ते एक दाणी आहे, चपला हार आहे, आणखी मोहनमाळ काय काय म्हणाल ते, कानातले, नाकातले, गळ्यातले, हातातले, पायातले, कंबरपट्ट्यापासून सगळे धरा. तर त्या ताईंना दागिन्यांचा हौस की खूप दागिने पाहिजेत आपल्याला आणि त्याशिवाय काही खरं नाही. बरं गरिबी घरातली, दागिने कोण देणार हो, कुठनं आणणार दागिने? पण तिला कोणीतरी सांगतं की बाबा तू शंकराची तपश्चर्या कर, शंकर भोळा साम म्हणतात त्याला, तो तुला लवकर प्रसन्न होईल आणि दागिनेच दागिने सगळीकडे मिळतील तुला. झालं, तिला ते पसंत पडतं, शंकराची तपश्चर्या करते. शंकराची तपश्चर्या केल्यानंतर आता सतत तो हव्यास आषाढभूत दृष्टी त्या दागिन्यांची असतेच, पण तो शंकर भोळा म्हणतात तो होतो एकदा प्रसन्न. थोडं तप कमी पडतं पण प्रसन्न होतो. आणि प्रसन्न झाल्यानंतर विचारतो की काय पाहिजे बाबा. तर त्या ताई सांगतात की बाबा मला दागिने पाहिजेत, सगळीकडे भरपूर दागिने मिळाले पाहिजेत. म्हणतात तथास्तु, फक्त तुझं तप कमी पडलंय की तू सतत आषाढभूत दृष्टिकोनातनंच हे माझं प्रार्थना केलीस किंवा जप केलास. तर एक अट आहे. काय अट आहे की हे जे दागिने आहेत ते फक्त तुला दिसतील, लोकांना दिसणार नाहीत. ती म्हणली मग काय उपयोग आहे हो, मला लोकांना हिणवण्यासाठी पाहिजेत दागिने, मला दिसले नाही तरी चालतील, लोकांना दिसले पाहिजेत, म्हणजे उलटं पाहिजे म्हणले. ते म्हणले तसं काही घडणार नाही, तुला दिसतील भरपूर सगळ्या, तू म्हणशील तिथे दागिने अंगावर, पण लोकांना, इतर बायकांना काही दिसणार नाही. तर हे जे काय आहे ना, ही विषमतेची हौस आहे की तुझ्याकडे नाही आणि माझ्याकडे आहे. ही जी विषमता आहे ही पूर्ण संपवता आली पाहिजे. ठीक आहे, हे एकदम साधणार नाही. आपण बारीक सारीक गोष्टीमध्ये सतत दोष दुसऱ्यावर टाकत असतो की दोष दुसऱ्याचा आणि चांगलं ते माझं. साधं एक आपल्या मुंबईतल्या लोकांचं उदाहरण सांगतो. ती प्लॅटफॉर्मवर धावत धावत जातो, गाडी समोर जात असते, आपण म्हणतो गाडी चुकली. चुकतो तो कोण? आपण. गाडी कशाला चुकेल हो, ती बरोबर वेळेवर गेलेली असते, पण तरी म्हणताना म्हणतं गाडी चुकली म्हणजे मी बरोबर. हे सतत आपलं म्हणजे साधं बारीक सारीक गोष्टीमध्ये सुद्धा अहंकार किती भरलेला. गाडी चुकली, मी बरोबर. आता गाडी चुकेल का मला सांगा? गाडी कशाला चुकेल? नाही चुकणार, ती आपली वेळेवरही जाते हो. म्हणजे ती वेळेवरही गेली नाही तरी शिव्या, लवकर उशिरा गेली तरी शिव्या, म्हणजे शिव्या ह्या आहेतच सतत. ही जी आहे ती ही विषमता, दुसरं काय. थोडं आत्मशोधन केलं पाहिजे की गाडी कशाला चुकली, मी चुकलो, मी घरातून उशिरा निघालो, घरात कोणाशी तरी बायकोशी बोलत बसलो आणि तिसऱ्या शेजाऱ्याला शिव्या देत बसलो, ती विषमता तिथे वाढवली, प्लॅटफॉर्मवर जायला उशीर झाला आणि मी चुकलो, गाडी कशाला चुकेल, नाही चुकणार गाडी. तर तसंच आहे की ही विषमता आपल्याला संपवता आली पाहिजे, पूर्ण संपवली पाहिजे. आणि ती संपवल्याशिवाय कुठल्याही साधनेमध्ये खरीखुरी प्रगती होणार नाही. काहीतरी इच्छित प्राप्त होईल, जे काय सांसारिक प्रापंचिक असेल किरकोळ, ते अक्षरशः तात्पुरतं असतं. काही त्याच्यात खरोखर स्थैर्यदायक, पूर्णपणे खरोखर ज्याला लाभ म्हणता होईल, परम अर्थ म्हणता येईल, तो परमार्थ त्याच्यात काडीचाही नसतो. कारण आज जे आपल्याला सुख वाटत असतं की ही गोष्ट आपल्याला पाहिजे, ती गोष्ट कदाचित 10 वर्षांनी आवडत नाहीशी होते. हे अगदी खरोखरचं वास्तव आहे. आपण आत्मशोधन करून बघा की आज ज्या वस्तू, जे कपडे आपल्याला घालायला आवडतील ते 10 वर्षांनी आवडणार नाही. उत्तम जरीची साडी, पूर्ण रेशमाची, जड, अगदी चांगली जाड, जर म्हणतात ती जाड आणि जड साडी कदाचित तरुणपणी आवडेल, पुढे ते वजनच झेपवणार नाही आणि म्हणाल मला नको, ते वजनदार साडी नको, तो वजनदार ड्रेस नको. म्हणजे काय, ह्या गरजा सुद्धा तात्पुरत्या असतात, सुख सुद्धा तात्पुरतं असतं, ते आपल्या मान्यावर असतं. आणि हे जे मानलेलं असतं ते म्हणजे विषमता संपवणं असतं की सगळं खोटं आहे, याच्यात काही एक अर्थ नाही, सगळं विधात्याने आपल्याला पाडलेलं स्वप्न आहे. आपण सतत मायेमध्ये अडकत राहावं म्हणून ते जाळं फेकलेलं आहे आपल्यासमोर की तुम्ही कुठे कुठे अडकताय आणि जिथे जिथे अडकता तिथे तिथे एक एक पायरी खाली येत राहता. मग हे नुसतंच परमार्थात प्रगती होत नाही म्हणून स्वतःला किंवा ईश्वराला हिणवण्यापेक्षा आपण खरोखर काय करतोय हे आत्मशोधन करून ठरवायला पाहिजे आपल्याला की आपण खरोखर बरोबर आहोत का चूक आहोत. नाहीतर मग त्याचा काही एक उपयोग नाही. तर आता तिसरा एक अजून एक भाग आहे की कुठलाही नाम, मंत्र, स्तोत्र किंवा कोणतीही साधना व्यक्तिगत पद्धतीने, सामुदायिक पद्धतीने केलेली
ही सेवेशिवाय सिद्ध होत नाही कधी. सेवा ही त्याचा पाया असतो. दुसऱ्याची, समाजाची केलेली सेवा ही प्रत्येक साधनेचा पाया असतो. आपण बघा बरं, आपल्याकडे शेकडो ऋषींची नावं आपण घेतो. वसिष्ठ आहेत, विश्वामित्र आहेत, जमदग्नी आहेत, आणखी किती म्हणून सांगू. आपण ज्यांचा श्रेष्ठतम असा आदर्श ठेवतो ते स्वामी महाराजांचं उदाहरण घ्या. की श्रेष्ठ आदर्श सेवेशिवाय झाले का हो श्रेष्ठ? सेवेशिवाय मंत्र त्यांचे सिद्ध झाले का? अरे आयुष्यभर सेवाच केली, दुसरं काहीच केलं नाही. खरोखर निसर्गाची, ईश्वराची सेवा. निसर्ग म्हणजे काय? ईश्वर. ईश्वर रूपी त्यांच्या समोर जे जे आले त्या प्रत्येकाची सेवा त्यांनी निरनिराळ्या पद्धतीने केली. म्हणजे काय? प्रत्येकाला मार्गदर्शन केलं, ती सेवाच असते. तर ही खरोखर सेवा आपल्याला जी शक्य आहे ती आपण करायला पाहिजे. काही वेळ सेवेसाठी दिल्याशिवाय आपलं नाम किंवा कोणताही मंत्र हा सिद्ध होणं शक्य नाही. ऋषीमुनी जंगलात जाऊन राहत होते की किती 94% सेवा आणि 6% स्वतः. 6%. मग त्याच्यात श्रम आले, वेळ आला आणि धन आलं, म्हणजे तन मन धन सगळं. हे सगळं 6% स्वतः पुरतं आणि 94% समाजाकरता. कुठलीही साधना घ्या, कुठलाही महान तपस्वी घ्या, हेच प्रमाण आपल्याला आढळले. कुठेही जास्त कमी नाही. किमान 6% स्वतःला. का? कारण ते आवश्यक आहेत. व्यवहार करण्यासाठी 6% वेळ स्वतः पुरता आवश्यक आहे. तसंच 6% धन आवश्यक आहे. मी म्हणत नाही आपल्याला की 94% इथे आणून द्या म्हणून, नाही तर इथे कोणीही एकही जण एवढे बसलेत सगळे पळून जातील. म्हणतील 94% हा द्यायला सांगतो आणि मला सांगतो तुम्ही ऋषी व्हाल म्हणून. अपेक्षा नाही तशी, पण काहीतरी सुरुवात करा. की सेवा रोज 1 तास आपण समाजासाठी दिला पाहिजे. खरोखर निस्वार्थ सेवेला पर्याय नाही. निस्वार्थ सेवा करत राहा. एक दिवस प्रत्यक्ष नाम जप झाला नाही तरी चालेल. या निस्वार्थ सेवेचं मूल्य एवढं प्रचंड आहे की ईश्वरच आपल्याकडे येतो की बोल तुला काय पाहिजे. मग खरोखर येईल. अजिबात अतिशयोक्ती नाही, एवढं लक्षात घ्या. या निस्वार्थ सेवेला मग नामाची जर जोड दिलीत तर फार लवकर सिद्ध होईल. मग इतकं सिद्ध होईल की नाम घेऊन तुम्ही काही करा, सगळी कामं होऊन जातील. पण त्यावेळेला कुठल्याही कामाची आपल्याला इच्छाच राहणार नाही. हा भाग निराळा आहे की ती इच्छाच राहणार नाही, सगळं आपोआपच होत राहील, काही इच्छा राहणार नाही. तर त्या अवस्थेला आपल्याला जायचं आहे. निदान आपलं अंतिम लक्ष तरी निदान ते असावं. मी म्हणत नाही की आत्ता लगेच आपण सुरू करा, पण त्या निदान ज्ञान पाहिजे. ते ज्ञान कृतीत कसं उतरवावं हे आपण ठरवायचं. तर मूळ जो विषय आहे की तो हा की नाम जप इथे वाढत नाही. की सगळं सांगून लोक ऐकतात, या कानाने ऐकतात, कदाचित त्या कानाने सोडून देत असतील. मागे मी सांगितलं होतं की नळी पुंकिले सोनारे इकडून तिकडे गेले वारे. काय उपयोग आहे का त्याचा? काही उपयोग नाही. नुसतं ऐकलं ज्ञान आणि त्याचं वर्तनात रूपांतर आपण करू शकलो नाही, काही उपयोग नाही, शून्य उपयोग आहे. तर ती सेवेची जोड ही पुढची पायरी आहे त्याची. की खरोखर निस्वार्थ सेवा आपण ज्या स्थानामधून शक्ती घेण्याचा प्रयत्न करतो, ज्या स्वामी महाराजांकडनं शक्ती घेण्याचा प्रयत्न करतो, त्या स्वामी महाराजांच्या स्थानावर आपण निस्वार्थ सेवा करायला पाहिजे. जी काय काम असेल ते करायला पाहिजे. आता इथे एवढी मोठी जागा आहे, छान केंद्र आहे, वर एक मजली आहे. या स्थानाचा खरोखर सदुपयोग कधी होईल? नाम जपाबरोबर आपण सेवेची दालनं जेव्हा खुली करू समाजासाठी, तेव्हा या स्थानाची किंमत तर वाढेलच, समाजामध्ये त्याचा आपोआप प्रचारही होईल आणि तिसरी गोष्ट नामजप सिद्ध होईल प्रत्येकाचा. या सेवेची जोड द्यायला पाहिजे. मग ती सेवा कोणत्या प्रकारची आपण करावी? की असं नुसतं नामजप करून हे करून माझा तो मंत्र सिद्ध होईल अशी खोटी अपेक्षा बाळगू नका. आज समाजाला अनेक वस्तूंची जरुरी आहे, अनेक प्रकारच्या मार्गदर्शनाची जरुरी आहे, शिक्षणाची जरुरी आहे. जी जी काय जरुरी असेल ते आपण काय काय देऊ शकतो समाजासाठी, कुठलीही अपेक्षा न ठेवता आपण जो योग्य तो पद्धतीने विचार करून एक एक दालन समाजासाठी आणि पर्यायाने खरोखर आपल्यासाठी. आपण जे करत असतो ते दुसऱ्यासाठी करत असतो, हे फक्त निमित्त असतं, एवढं लक्षात घ्या. करत असतो ते आपल्या स्वतःसाठी, दुसऱ्या कोणासाठी नाही. हे जेव्हा आपल्या आतमध्ये मनामध्ये रुजेल तेव्हा मी काय म्हणतो ते आपल्या लक्षात येईल. की दुसऱ्यावर उपकार म्हणून करायला जाल तर संपून जाल सगळे, काही उपयोग नाही. कोणी कोणावर उपकार करत नसतो, उलटा तो आपल्याला सेवेची संधी देतो, हे त्याचेच आपल्यावर उपकार असतात, हे लक्षात घ्या.
हे जेव्हा लक्षात येईल समीकरण आणि त्रैराशिक, तेव्हा त्याचं उत्तर बरोबर आपल्याला समजेल की आपल्याला काय करायला पाहिजे. नाहीतर नुसतं जप करत राहणं किंवा इतर काही साधनं जे आहेत महाप्रसाद घेत राहणं, काही उपयोग नाही त्याचा, काही उपयोग नाही. याचा अर्थ तेवढा काळ जास्त लागणार हो. लवकरात लवकर पाहिजे म्हणाल की 10 वर्षात 12 वर्षात सिद्ध व्हायला पाहिजे, त्याला सेवेची जोड द्या. उत्तमोत्तम सेवा जी आपण करू शकतो, स्थानामध्ये येणाऱ्या लोकांची वर्दळ त्या प्रमाणात वाढली पाहिजे. लोकांना समजलं पाहिजे की हो, हे खरोखरच उत्तम सेवा केंद्र आहे. म्हणजे नुसतंच काही धार्मिक इथे नामजप आणि आरती चालते असं नाही, तर ही खरोखर समाजाची मानवतेची सेवा इथे करतात, चांगल्या पद्धतीने सेवा करतात. मगाशी मी सांगितलं की आपण करतो म्हणून दुसऱ्यावर उपकार म्हणून करतो, किंवा सद्गुरूवर उपकार आहे, स्थानावर उपकार आहे, सगळं विसरून जा. कोणी कोणावर उपकार नाहीत. आपल्या स्वतःवर आपण जर खरोखर स्वतःचा परम अर्थ साधायचा आहे तर हे करायचं आहे. आणि पूर्ण अहंकार शून्य होऊन मी हे करू शकतो. फक्त अट एकच की निस्वार्थ सेवा करणारे पाहिजे, तिथे अहंकार शून्यता पाहिजे. मी अमुक केलं म्हणून तिथे बडे जाव कोणी करेल तर काही उपयोग नाही, इथे कोणाची डाळ शिजणार नाही. एवढं लक्षात घ्या. असली माणसं नको आहेत. निस्वार्थ सेवा करणारी पाहिजे. तिथे कुठलाही बडेजाव नाही, तुमच्या शिक्षणाचं मूल्य नाही, तुमच्या धनाचं मूल्य नाही, काही नाही. आपण कितीही श्रीमंत असा, कितीही उच्च विद्या विभूषित असा, सेवा करायला याल ते निस्वार्थपणे यायचं आहे. तिथे अहंकाराची बाजू कोणतीही नाही. हे लक्षात घेऊनच त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. कोणावरही उपकार नाही. एकदा आपण ते काम स्वीकारलं की ते प्राणपणाने पार पाडायचं. अशा पद्धतीने खरोखर कामाला लागूया. नुसतं असं बसून किंवा ऐकून काही उपयोग आहे का? आपलं आपण करत राहिलो की काय होईल, आजूबाजूच्या सगळ्या लोकांना हे माहिती होईल किंवा इथे हे अशा प्रकारचं काम चालतं, लोकांची येणारी वर्दळ वाढेल. आणि हा प्रचार आणि स्वामी महाराजांचा प्रसार की ज्याच्यासाठी हे केंद्र स्थापन झालेलं आहे, ते कार्य खरोखर आपण प्रगतीपथावर नेऊ, ते परागतीवर नेऊ. नाहीतर नुसतं आपण आपल्यासाठीच मागत राहिलो तर काही त्याची प्रगती होणार नाही. तर हे असं करायचं नाही. आपल्याला सर्व बाजूनी सर्व दिशांनी आपण विचार करायला लागूया आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष विचार जे आहेत ते कार्यान्वित करूया, म्हणजे कृतीमध्ये उतरवूया. नुसतं ऐकत राहायचं नाहीये, त्याचं कृतीमध्ये रूपांतर करायचं आहे. आणि हे सगळं अगदी अलिप्तपणे, कुठेही अहंकार नाही. मग अशी सांगितलं, शिक्षणाचा गर्व वाटेल तो गर्व असतो, सगळं सोडून द्यायचंय, काही उपयोग नाही, काही मदतीला येणार नाही. सगळा गर्व फुकट आहे. सौंदर्याचा गर्व, श्रीमंतीचा गर्व, म्हणजे आणखी कसला शिक्षणाचा गर्व, कोणाकोणाला कुळांचा गर्व, म्हणजे मी अमुक कुळात जन्माला आलो, काही उपयोग नाही त्याचा. इथे अध्यात्मामध्ये कोणाचाही कसलाही वशिला चालत नाही. इथे कुठचीही पार्सलिटी नाही, कारण ती परीक्षा फार भीषण आहे हो. इथे काही कोणाचा उपयोग नाही. आपण खरोखर कुठल्या कुळात जन्माला आलो, कोण आई वडील आहेत, काही उपयोग नाही. आई वडिलांनी त्यांच्या परीने मिळवले, तुम्ही काय करताय ते सांगा, तुम्ही किती तप केले, असंच तिथे प्रश्न विचारला जाईल आणि तेव्हा आपल्याकडे उत्तर असणार नाही. तर असं करू नका. आपल्याला खरोखर चांगल्या पद्धतीने तप करायचं. मला एक सांगा, उगीच बडेजाव सांगण्यात काय अर्थ आहे की मी अमुक कुळात जन्माला आलो, मग अगदी आपण सांगतो ब्राह्मण कुळात आहे, वैश्य कुळात आहे, क्षत्रिय कुळात आहे, शूद्र कुळात आहे, किंवा अमुक एक सत्पुरुषांच्या पोटी जन्म घेतला, काही उपयोग नाही. आहे का कोणी मला सांगा? तुकाराम महाराजांच्या मुलाचं नाव माहिती आहे कोणाला? आहे का माहिती आहे कोणाला? नाही ना. एकनाथ महाराजांच्या मुलाचं नाव माहिती आहे कोणाला? मंबाजी जो माहिती आहे तो त्यांच्यावर अत्याचार करणारा म्हणूनच प्रसिद्ध आहे, म्हणूनच माहिती आहे, नाही तर दुसरं कोणाला काही माहिती नाही. अहो, रामाच्या मुलाचं नाव लवंकुश आहे, हे रामामुळे लोकांना माहिती आहे, नाही तर कोणाला माहिती आहे? पुढे लवंकुशाच्या पुढे काय माहिती आहे कोणाला? श्रीकृष्ण, त्याच्या मुलाचं नाव किती जणांना माहिती आहे मला सांगा? श्रीकृष्णाच्या मुलाचं नाव किती जणांना माहिती आहे? प्रद्युम्न होतं, आणि तो सगळ्या यादवांच्या बरोबर त्याचाही नाश झाला. म्हणजे काय झालं? उपयोग काय त्याचा? काही उपयोग नाही. मग कसला गर्व आलाय तुमचा? फुकट आहे गर्व सगळा. काही कोणीही मदतीला येणार नाही. ना राम येणार, ना कृष्ण येणार, कोणी मदतीला नाही. मग अशा परिस्थितीत कसला गर्व ठेवायचा हो आपण? मी अमुक केलं, मी अमुक शिक्षण आहे, मी अमुक पैसेवाला आहे, सगळं सोडा, तिथे काही उपयोग नाही. आणि खरोखर कामाला लागूया. ज्याप्रमाणे साधना करू त्याप्रमाणे सेवाही करू. दोन्ही पायऱ्या आपण बरोबर चालायच्या आहेत. सेवेची जोड ही त्याला
जशी स्थानातर्फे द्यायची, स्थानातर्फे म्हणजे काय देणार? तिथे कार्यकर्त्यांनी केलं तर ते स्थानातर्फे होणार ना. नुसतं स्थान काही उठून काही काम करत नाही, काही ते आपण कार्यकर्त्यांनी करायचं आहे. आणि हे सगळ्यात अडचणी आपणच सोडवायच्या. अडचणी येणार नाहीत असं नाही, सगळ्या प्रकारच्या अडचणी येणार. अडचण असेल तर ती फक्त आपण खरोखर काय करणार आहोत त्याची. ज्ञान, कर्म आणि भक्ती 3 मार्ग आपल्याकडे सांगितलेले आहेत. या 3ही मार्गांचं वरनं आपण पुढे जायला सुरुवात करायची. ज्याला ज्ञान पाहिजे त्याला ज्ञान मिळेल. कर्म मी मगाशी सांगितलं, सेवेशिवाय काही सिद्ध होत नाही. बाकी सगळी अडचण सोडून द्या, काही कसली अडचण नाही. अडचण जी आहे ती आपण अहंकार शून्य होऊन प्रत्यक्ष सेवा करण्याची, भक्ती करण्याची, नामस्मरण करण्याची आणि नामजप करण्याची, ती आपली आपण सोडवूया, पूर्णपणे सोडवून टाकूया. आपल्याला आपण जे काय संकल्प केलेत ते खरोखर पार पाडायचे आणि म्हणूनच त्याला संकल्प असं आपण म्हणतो. माझ्या दृष्टिकोनातनं सगळे सारखे आहेत. इथे कोणताही भेद माझ्याकडे नाही. जन्म, वंश, काय लिंग, जात, पात, धर्म कसलाही भेद नाही. कोणताही भेद नाही माझ्याकडे. काही प्रश्न नाही. ती तुमची लायकी आहे की नाही ते सगळं माझ्यावर सोडा. मी मागे ह्याचा उलगडा केला होता इथे, की इथे येणारा प्रत्येक जण ब्राह्मणच आहे असं मी समजतो. काही प्रश्न नाही, कारण तो ब्रह्म जाणण्याची इच्छा करतो म्हणूनच तो इथे येतो, नाही तर तो आलाच नसता. तर ते सगळं सोडून द्या, काही प्रश्न नाही. मग मी अमुक आहे, तमुक आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, काही प्रश्न नाही. कुठचीही अडचण नाही. म्हणजे कशा करता हे वारंवार सांगतोय की उगीच निमित्त सांगायला सुद्धा तुम्हाला जागा असू नये, किंवा मी अमुक आहे म्हणून नाही. निमित्त सांगू नका, सबबी सांगू नका कोणच्याही. हे मी वारंवार सांगतोय. पण पुढे या, आपण काम करूया, एकोप्याने काम करू, शक्ती निर्माण करू, सेवा करू आणि नामही सिद्ध करू. दोन्ही करू, नाम सिद्ध करू, नामस्मरण करू आणि त्याला सेवेची जोड देऊ, खरोखर सेवेची. तर एवढं सांगून आता आपण पुढच्या कामाला लागूया.